नमस्कार, मी विशाल परदेशी. मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की पुन्हा एकदा कोरोनाचा नवीन व्हेरियंट धुमाकूळ घालताना दिसतो आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. लोणावळ्यामध्ये पर्यटन स्थळ, जे लोणावळा हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, तिथे ख्रिसमस आणि नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक दाखल होत असतात. यावर्षी देखील हजारोंच्या संख्येने पर्यटक तिथे येतील. पर्यटकांनी स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घेऊन मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्स पाळावा असं आवाहन लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केलं. तसंच हॉटेलमध्ये पर्यटकांना मास्कची सक्ती करावी असं त्यांनी म्हटलंय. 31 डिसेंबरला नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोणावळ्यामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि मास्कचा वापर करावा. हॉटेल चालकांनी देखील पर्यटकांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याची सक्ती करावी याबद्दलच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने नेहमीच येथे पर्यटकांची ये जा असते. सद्यस्थितीमध्ये 25 डिसेंबर व 31 डिसेंबर या 2 तारखांना येथे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्यापासून इतरांना कोरोनाची लागण होऊ नये किंवा इतरांपासून आपल्याला होऊ नये याची काळजी म्हणून प्रत्येकाने मास्क वापरावेत, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी त्यांच्याकडे जे पर्यटक मुक्कामासाठी येतात त्यांना पण मास्कचा, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करावे, जेणेकरून पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होणार नाही. सद्यस्थितीमध्ये अमेरिका असेल, फ्रान्स, जपान, इंग्लंड, चीनमध्ये कोरोना पुन्हा मोठ्या संख्येनं फोफावतोय. आपल्या कोरोना बाधितांची संख्या व मृतांची संख्या ही चिंतनीय बाब आहे. पुन्हा या गोष्टीला आपल्याला सामोरं जायला लागू नये या. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये देखील आजपासून कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. भाविकांनी यांचं स्वागत केलेलं आहे, या सगळ्या नियमांचं स्वागत केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असेल तर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग गरजेचं असल्याचं भाविकांचं म्हणणं आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना सुद्धा मास्क सक्ती करण्याची मागणी जी आहे ती काही भाविकांनी केली आहे. मी लातूरवरनं आलेलो आहे. आम्ही परवा आलेलो लातूरमध्ये. दरवर्षी येत असतो आम्ही. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दरवर्षी गुरुवारच्या दर्शनाला येत असतो आम्ही. लातूर आणि मास्क हे कंपल्सरी कर्मचाऱ्यासाठी मला तर आवश्यक वाटतो, कारण आता थोडं प्रादुर्भाव वाढायला लागला आहे कोरोनाचा. त्याच्यामुळं सर्वांनीच मास्क वापरलेलं चांगलं राहील. कंपल्सरी डालना पड़ेगा. हम लोग भी रखा हुआ आज से शुरू करेंगे. हम यही भगवान को प्रार्थना करते हूँ किसी को ये कोरोना खत्म होना ऐसा बोल के हम सर्व कर्मचाऱ्यांना इथे मास्क कंपल्सरी केलेलं आहे. पण जे गर्दी बघता आमचं म्हणणं आहे नागरिकांनाही मास्क कंपल्सरी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यातील त्रास हा आत्ताच थांबवता येईल आणि जेणेकरून सर्वांसाठी ते सोयीचं असेल. जगभर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात देखील काळजी घेतली जाते. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई मंदिर प्रशासनाने देखील भाविकांनी मास्क लावावे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि सॅनिटायझरचा वापर करावा असं आवाहन केलंय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दर्शनाला आलेले भाविक कोरोनाची काळजी घेताना दिसत आहेत. साई मंदिराच्या दर्शन रांगेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. आणि याबद्दलचा वेळोवेळी आमचे प्रतिनिधी आढावा घेऊन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवताना आपण शिर्डीतही बघतोय की शिर्डीमध्ये आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किंवा एकूणच नवीन वर्षाचं स्वागत करत असताना पहिला दिवस देवदर्शनाने करावा म्हणून अनेक मंडळी आपल्या गुरूंचं अर्थात साईंचं दर्शन घेण्यासाठी येतात. त्या दृष्टीने देखील नियमावली तिथं जारी करण्यात आलेली आहे. दर्शन रांगा व्यवस्थित तयार करण्यात आलेल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून भाविकांना दर्शन घ्यावं लागणार आहे आणि मास्क हे आवश्यक आहे. तर कोरोना काळात अनेक महिने साई मंदिर बंद राहिल्यानं शिर्डीतील संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला होता. कारण शिर्डीचं अर्थकारण पुन्हा पूर्वपदावर येत असताना देशात कोरोनाने पुन्हा डोकं वरती काढले आणि त्यामुळे शिर्डीतील व्यावसायिक पुन्हा एकदा धास्तवलेत. अजून सरकारने कोणतेही निर्बंध लावले नसले तरीही भविष्यात कोरोनामुळे साई मंदिर जर बंद झालं तर आपलं काय होणार ही चिंता शिर्डीमधील व्यावसायिकांना पडली आहे. शिर्डीमधील व्यावसायिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी.
आता माझ्यासोबत काही व्यावसायिक आहेत शिर्डीतले. गेल्या वेळी बऱ्याच महिने मंदिर बंद होतं, त्यामुळे शिर्डीतलं सगळं अर्थकारण ठप्प झालेलं होतं. आता देखील तुम्हाला आता भीती वाटते कोरोना वाढेल? खऱ्या अर्थानं मागच्या कालखंडामध्ये कोविडसारखी जागतिक महामारी आली आणि मंदिर मागच्या दोन्ही वेळेस पहिल्या वेवला आणि दुसऱ्या वेवला 1.5 वर्ष जवळपास मंदिर बंद राहिलं. सगळं शासनाने सगळे निर्बंध काढले, पण सर्वात शेवटी मंदिराचे निर्बंध काढले. त्यामुळं आता आम्ही इतके चिंतेत आहोत का जर परत यदाकदाचित लॉकडाऊन लागलं किंवा असं परत 1-1.5-2 वर्ष मंदिर बंद राहिलं तर अक्षरशः आम्हाला विष प्राशन करावं लागेल अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय परिस्थिती झालेली होती शिर्डीतल्या व्यावसायिकांची? बरेच महिने बंद होतं त्यावेळी. खूप वाईट परिस्थिती होती. म्हणजे अक्षरशः जे लोक हातावर पोट भरणारे होते ते त्यांना इतकी वाईट परिस्थिती की त्यांना खायला 2 टाईमच अन्न होतं. पण कालांतराने थोडंसं निर्बंध हटले, लोकांचा रोजगार चालू झाला आणि पुन्हा शिर्डी नावाने चालू झाली. लोकांचे धंदे वगैरे एकदा व्यवस्थित झाले. आता पुन्हा जर लॉकडाऊन झालं तर वाईट परिस्थिती म्हणजे एकदम जसे भाऊ म्हटले की विषप्राशन करण्याची वेळ येऊ शकते. कारण लोक आत्ताशी कुठंतरी स्टेबल झालेले, लोकांचा बिझनेस स्टेबल झालेला आहे, लोकांचे जे जुने देणे घेणे होते ते संपलेले. आता लोक आपल्या प्रॉफिटकडे जात आहे. पण जर आता निर्बंध लागले तर याच्यात खूप वाईट परिणाम होते. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर सतर्क झालं. मंदिर प्रशासनाकडून गणेश भक्तांना मास्कचं वाटप करण्यात येतंय. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी मास्क वापरावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात येतंय. त्यामुळे प्रत्येक देवस्थान म्हणजे ज्या देवस्थानाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात त्यापैकीच एक देवस्थान म्हणजे पुण्यातलं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. इथं देखील मास्कचं वाटप जे ते भाविकांना केलं जातं आहे आणि अर्थात त्यांना विनंती केली जाते की मास्क आपण वापरा, कारण पुन्हा एकदा कोरोनाचा नवीन व्हेरियंट जो आहे तो सगळीकडे थैमान घालताना दिसतोय. त्याचे रुग्ण जे ते वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. काही ठिकाणी तर लॉकडाऊन देखील करण्यात आलेलं आहे. पण अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये जर असं आपल्याला वाटत असेल तर आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं पुन्हा एकदा आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा असं वारंवार आता सगळ्यांना सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे अर्थात नवीन वर्षाच्या अनुषंगाने ख्रिसमस सुरू झालेला आहे. ख्रिसमसचं हे सगळं पर्व सुरू झालेलं असताना सगळ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. बरेचसे पालक आपल्या कुटुंबाला घेऊन, मुलांना घेऊन घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि सगळ्यात जास्त ओढा जो असतो बहुतांशी कुटुंबाचा हा देवदर्शनाकडे असतो. त्यामुळे कोल्हापूर असो, शिर्डी असो, सप्तशृंगी असो, एकविरा असो किंवा पुण्यातले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असेल, या ठिकाणी आता भाविकांना मास्कचं वाटप जे ते केलं जातं आणि त्यांना मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा असं देखील त्यांना सांगितलं जातं. पुढे बोलूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज 1 दिवसीय नागपूर दौऱ्यावरती आहेत. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड सुमारे 10 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समोर येऊ शकलेला नाही आणि यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूरमध्ये जाऊन विधिमंडळाच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं आणि दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतं. तर राज ठाकरे आज रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेत आहेत. फडणवीस यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही भेट होईल. देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीतून नागपुरात येतात आणि यानंतर ही भेट होणार असल्याची माहिती मिळते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावरती आहेत. नागपूरमध्ये त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिलं आणि यावेळी त्यांनी विरोधकांनाही खडेबोल सुनावलेत. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून हे पोट्ट काय करणार असं लोक म्हणतील, मात्र काही दिवसांनी हे पोट्ट तुमच्यावर वरवंटा फिरवेल असा इशारा राज ठाकरेंनी पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना दिलाय. मनसे पक्ष वाढत असताना काहींना त्रास होत असून हे स्वाभाविक असल्याचं राज ठाकरे म्हणाले. आज म्हणजे माझे शाखाध्यक्षांना ज्या माझ्या नियुक्त झालेले आहेत, अनेक लोक म्हणतील त्यांच्या भागात हे पोट्ट काय करणार, हेच पोट्ट नंतर वरवंटा फिरवणार तुमच्यावर.
त्याच्यामुळे ज्यांना हसायचं असेल त्यांनी हसावं. कालांतराने त्यांच्या लक्षात येईल की अरे हे खूपच वाढले, खूपच मोठे झाले, यांचे नगरसेवक निवडून द्यायला लागले, यांचे आमदार निवडून द्यायला लागले, यांचे खासदार निवडून द्यायला लागले. आणि मला असं वाटतं प्रत्येक राजकीय पक्ष या फेजमधनं गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नंतर कालांतराने भारतीय जनता पक्षाचं झालं. त्या प्रत्येक फेजेस असतात. काही काळाने दुसरी माणसं येत असतात. कारण असलेल्या माणसांना लोकही कंटाळतात. सर तेच चेहरे येत आहेत. पुढे पाहूयात उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. तर उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून पोलिसांना फोन केला होता, असा खळबळजनक आरोप रवी राणा यांनी केला. तसंच उद्धव ठाकरेंची SIT चौकशी व्हावी अशी मागणी देखील राणांनी केली होती. यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल अशी घोषणा केली आहे. एक महिना उमेश कोल्हे जे हिंदू विचाराचे होते, त्यांनी हिंदूच्या फेवरनी त्या ठिकाणी पोस्ट टाकली. त्याबद्दल त्यांना अनेकदा धमक्या आल्या आणि धमक्याची त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर सुद्धा अमरावतीच्या CPने लक्ष दिलं नाही. कारण त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे यांचा फोन आला त्यांना की हा पूर्ण तपास रॉबरीच्या दिशेने करा आणि ही केस दाबा. आणि त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये जेव्हा एक महिना त्या तपासाला कुठेतरी दिशा बदलली, त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहाजींकडे गेलो. त्यांना विनंती केली, अशा प्रकारे कुठेतरी हे केस दाबण्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहे. आणि त्यांनी NIAची चौकशी लावली आणि NIAची चौकशी लावल्यानंतर NIAची टीम जेव्हा दिल्लीवरून अमरावती आली अध्यक्ष महोदय, तेव्हा लक्षात आलं की नुपूर शर्माची पोस्ट या ठिकाणी उमेश कोल्हेनी हिंदुत्वच्या फेवरनी त्याला फेवर केलं, त्याचं समर्थन केलं, म्हणून भर चौकामध्ये त्यांची हत्या केली. आणि त्या हत्याला दाबण्याचं काम अध्यक्ष महोदय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. मी मागणी करतो अध्यक्ष महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि ते मंत्री महोदय उपस्थित आहे की SITच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे आणि उद्धव ठाकरेंची चौकशी तर फोन केला CPनं ते झालीच पाहिजे. या लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा हा प्रश्न आहे. मी लक्षवेधी पुरतच या ठिकाणी ब्रीफिंग घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा आपली या सभागृहाची प्रथा परंपरा आहे की सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य जे या ठिकाणी बोलतात, जे म्हणणं मांडतात ते सत्य मानून त्याच्यावरती कार्यवाही करायची असते. या ज्या गोष्टीचा उल्लेख सन्माननीय सदस्य राणाजींनी या ठिकाणी केला, त्या अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा सविस्तर माहिती त्यांच्याकडनं घेतली जाईल आणि त्यांचा आक्षेप तिथल्या पोलीस आयुक्तांवरती, त्यांच्या कार्यपद्धतीवरती आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांच्याकडनं विस्तृत अहवाल 15 दिवसाच्या आत मागवला जाईल आणि माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे तो अहवाल सादर करून त्यावरती अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य गुप्तचर यंत्रणेकडनं या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल, जे आपण मुद्दे आता मांडलेले आहेत ते मुद्दे टाकून त्या मुद्देनिहाय त्या मुद्द्यांवरचा स्वयंस्पष्ट अहवाल हा राज्य गुप्तचर आयुक्तांच्याकडनं मागवला जाईल. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून त्याच्यानंतर पुढील योग्य ते निर्णय घेतला जाईल. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ राजनाथ सिंग यांची विशेष परवानगी या चित्ररथाला देण्यात आलेली आहे. यंदा राजपथावरील पथसंचलनात चित्ररथ जो असणार आहे महाराष्ट्राचा चित्ररथ असणार आहे आणि यासाठी म्हणून देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची विशेष परवानगी त्याकरता मिळालेली आहे. यंदा राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ पुन्हा एकदा असणार आहे. यावेळी देखील एक वेगळेपणा या चित्ररथाच्या माध्यमातून उपस्थित करण्याचा प्रयत्न असेल, दाखवण्याचा प्रयत्न असेल. आणि यावेळी देखील यंदा पथसंचलनावरील म्हणजे राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ एक वेगळेपणा घेऊन बघायला मिळेल. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार शेटे आता क्षणाला आपल्याबरोबर. तुषार, काय माहिती?
विशाल, जर बघितलं तर आपण चित्ररथाला परवानगी दिली जाते, मात्र यंदा ही परवानगी नाकारलेली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय असा असतो की प्रत्येक राज्यांना त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला पाहिजे, म्हणून ते प्रत्येक राज्यांना ती संधी देत असतात. मात्र यंदा आपल्याला ती परवानगी मिळाली नव्हती. मात्र यानंतर सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राजनाथ सिंहांची त्यांच्याशी फोनवरनं संपर्क साधला, त्यांना राज्याचा चित्ररथ सादर करण्याची विनंती केली आणि आता केंद्र सरकारनं या चित्ररथाला परवानगी दिलेली आहे. राजनाथ सिंहांनी तसं पत्र दिलेलं आहे आणि आता ही महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये असणार आहे. मात्र आत्ताच ही परवानगी आल्यामुळे चित्ररथ नेमका काय असेल, कोणता विषय असेल, याच्यावरती आता पुढे चर्चा विनिमय सुरू होतील. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघूया. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर विरोधक आक्रमक झालेत. विरोधकांनी काळ्या फिती बांधून विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि शिंदे फडणवीस सरकारचा निषेध देखील केला. कर्नाटक विधानसभेत सीमा वादावर ठराव मंजूर करण्यात आला, पण राज्यात विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. राज्य सरकार सीमा भागाबाबत उदासीन असल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे. सरकार म्हणून जे असतं, नेतृत्व जे करतात, त्यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. जनतेची, आपल्या राज्याची अस्मिता सांभाळली पाहिजे. गोमई ज्यावेळेस एक हिंचही जागा देणार नाही असं म्हणतात, याचा अर्थ काय? असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस याचं हिअरिंग होणार आहे आणि त्याच्यातून निर्णय होणार आहे असं जर आपण म्हणतो, तर त्यांना एकही इंच जागा देणार नाही म्हणण्याचा काय अधिकार आहे? त्यांनी म्हणायला पाहिजे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल. ते बोलण्यात तसं तयार नाही आणि आपण काही उत्तर द्यायला, म्हणजे नेतृत्वानं उत्तर द्यावं लागतं, नेतृत्व उत्तर द्यायला तयार नाही. ही अवस्था आपली आहे. कर्नाटकचा प्रश्न हा तर एकतर मुळामध्ये केंद्राच्या सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि ज्या वेळेला एखादी केस सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असते त्यावेळेला त्याच्यावर चर्चा करायला फार कमी वाव असतं. तरी सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री आज ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत, तर ती वक्तव्य बरोबर नाही आहेत आणि त्याच्यामध्ये कर्नाटकने जर अशा प्रकारचा ठराव केला असेल तर अशा प्रकारचा ठराव केला पाहिजे अशी भूमिका आम्ही मुंबईलाच बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या मीटिंगमध्ये मांडली होती. परंतु कर्नाटकने ठराव केला, पण महाराष्ट्राचं सरकार याच्यावर काही बोलायला तयार नाही. त्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर कर्नाटकात जी सरकार भूमिका घेत आहे तशी भूमिका कणखर हे सरकार घेऊ शकत नाही. कारण भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे जे नेते आहेत ते जे सांगतील त्याच पद्धतीनं या सरकारमधली भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील. त्यामुळे ती कणखर भूमिका, जसा महाराष्ट्र कणखर आहे संबंध देशात आणि दिल्लीच्या पुढे कधी वाकला नाही, पण ती परिस्थिती आता दिसत नाही. पुढे बघत कल्याण शहर रातोरात चकाचक झालंय आणि त्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा कल्याण दौरा. गडकरी येणार असल्याची वर्दी मिळताच केडीएमसी प्रशासनाने शहरातील रस्ते चकाचक केलेत. मागील काही वर्षांपूर्वी गडकरींनी घाणेरडं शहर म्हणून केडीएमसी प्रशासनाचे वाभाडे काढले होते. त्यामुळे निदान यावेळेस तरी मंत्र्यांना शहर स्वच्छ दिसावं म्हणून प्रशासनाने मेहनत घेत शहर स्वच्छ ठेवलंय. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कल्याणमध्ये येत आहेत. कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नितीन गडकरी यांचा कार्यक्रम आहे आणि आज ते कल्याण नगरीमध्ये येणार आहेत म्हणून केडीएमसीने कंबर कसलेली आहे. कारण आपल्याला माहीत आहे की काही वर्षापूर्वी नितीन गडकरी यांनी डोंबिवली शहर हे अत्यंत घाणेरडं शहर आहे असं म्हटलं होतं आणि त्यामुळे केडीएमसी प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे निघाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या नजरेत डोंबिवली नाही तर कल्याण शहर हे स्वच्छ दिसावं यासाठी केडीएमसीने कंबर कसलेली आहे. रातोरात अनेक ठिकाणचे खड्डे भरलेले आहेत. तर आपण हा कल्याणचा आत्रेरंग मंदिराचा परिसर पाहू शकतो. या ठिकाणी जो रस्ता आहे त्याला पांढऱ्या कलरच्या पट्ट्या मारण्यात आलेल्या आहेत जेणेकरून नितीन गडकरी यांना कल्याण शहर हे स्वच्छ दिसेल. नाहीतर पुन्हा एकदा केडीएमसी प्रशासनाचे केंद्रीय मंत्र्यांकडनं वाभाडे काढले जातील आणि पूर्ण राज्यामध्ये केडीएमसीची नाचक्की होईल. त्यामुळे केडीएमसी प्रशासनानं आज आपलं शहर स्वच्छ दिसावं यासाठी आटापिटा केलेला दिसून येतोय.
त्यामुळे निदान मंत्री आल्यावर तरी KDMC स्वच्छ दिसते, सुंदर दिसते. त्यामुळे प्रत्येक दिवशी मंत्र्यांना आपल्या शहरात यावं आणि आपलं शहर असं स्वच्छ आणि सुंदर दिसावं असं प्रत्येक नागरिकांचं म्हणणं आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण. पुढे बघूया नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपाहारगृहात आमदारांच्या कब्बशा टॉयलेटच्या पाण्याने धुतल्या जात असल्याचा प्रकार ताज्या असतानाच आता असाच आणखी एक प्रकार समोर आलाय. विधिमंडळ परिसरात आमदारांसाठी बनवल्या जाणाऱ्या ज्यूससाठीची फळं ही शौचालयाबाहेर स्वच्छ केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अनेक आमदार आणि अधिकारी या सेंटरवरून ज्यूस घेतात. जागा नसल्यानं शौचालयाबाहेर फळं स्वच्छ करत असल्याचं ज्यूस सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. मात्र यामुळे पुन्हा एकदा आमदारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. करोडो रुपये ज्यावेळेस आपण खर्च करतो त्यावेळेस सर्व्हिस पण चांगली मिळाली पाहिजे, स्वच्छता पण राहिली पाहिजे आणि कुठेही असले गैरप्रकार होता कामा नये याबद्दल सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे, हेच आमचं मत आहे. सरकारचा जो वचक असला पाहिजे, दुर्दैवाने तो वचकच पाहायला मिळत नाही, म्हणून या घटना सातत्याने घडतायत. पुढे बघत न्यूज 18 नेटवर्कनं गुगल इंडिया सोबत सेफर विथ गुगल ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत ऑनलाईन व्यवहारात फसवणुकीला बळी न पडता सुरक्षेसंदर्भात जागरूकता निर्माण केली जाते. आता बघूया याच संदर्भातील हिमाचलमधील एक व्हिडिओ. नूपुर कोहली हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथे होमस्टे चालवतात. एके दिवशी त्यांना फोन आला की होमस्टेचं वीज बिल बाकी आहे, जे त्यांनी आधीच भरलेलं. मी कायम माझी बिल वेळेवर भरते, की पेमेंट का नाही झालंय? तर त्यांनी सांगितलं की तुमचं बिल आमच्या सिस्टीममध्ये अपडेट झालं नाहीये. मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, त्यावर तुम्ही क्लिक करून तुमच्या डिटेल्स अपडेट करून घ्या. त्या घोटाळेबाज माणसांनी त्यांना एक असुरक्षित लिंक पाठवली आणि त्या लिंकवर क्लिक करून पुन्हा एकदा विजेचे बिल भरण्यास सांगितले. जेव्हा त्या आपल्या बँकेच्या डिटेल्स भरत होत्या तेव्हा कॉल करणारा शांतपणे कॉलवर वाट बघत होता. तर माझ्याकडे एक लिंक आली आणि मी त्यावर क्लिक केले आणि त्यावर सांगितलेल्या सगळ्या डिटेल्स मी भरल्या, ज्या त्यांनी विचारल्या होत्या, जसे की माझे नाव, आडनाव वगैरे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या बँकिंग डिटेल्स द्या, तुमचं युजर नेम, पासवर्ड. मग अचानक मला वाटलं की माझं युजर नेम आणि पासवर्ड अशा असुरक्षित लिंकवर अनोळखी माणसाने केलेल्या कॉलवर मी का देत आहे? त्या घोटाळेबाज व्यक्तीने त्यांच्या बँकेतून सगळे पैसे काढून घेण्याआधीच सावध होऊन त्यांच्या बँकेला घोटाळ्याबद्दल कळवलं. कधीच कोणासोबत काहीही शेअर करू नका. तुमचं नाव, पासवर्ड, युजर नेम, डेबिट कार्ड नंबर, CVV नंबर ही सगळी तुमची खाजगी माहिती आहे, जी कोणालाच कळली नाही पाहिजे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना कोणासोबतही OTP आणि ATM पिन शेअर करू नका. ही माहिती मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत शेअर करून जनजागृती करा. चला इंटरनेटचा वापर अधिक सुरक्षित करूया. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.